जय भारत विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच सरांनी सांगितलं की करिअरविषयी मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे तर 12वीचं वर्ष आहे, मग आता करिअरचं काय, आम्हाला तर अभ्यासाचं पडलंय. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण इतका परीक्षा देतो, अभ्यास करतो, हा सर्व खटाटोप कशासाठी हो? निश्चितच आपल्याला एक चांगलं करिअर घडवायचं आहे आणि त्यामुळे आपण करिअरचं तर पाहणारच आहोत. त्याआधी तुम्हाला मी परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत सुद्धा सांगणार आहे. आता आपण पाहतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी काठावर 35% मार्क पडतात, तर बरेच विद्यार्थी हे 99% मार्कसुद्धा घेतात. मग हा मार्कातला इतकं तफावत का हो? कारण सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं तीच आहेत, अभ्यासक्रम तोच आहे, शिकवणारे शिक्षकसुद्धा तेच आहेत. मग मार्कामध्ये इतका 60-70% फरक का? जे 99% मार्क घेतात त्यांना 24 तासापेक्षा जास्त तास मिळतात का? निश्चितच नाही, 24 तासच मिळतात. मग बरं, तुम्ही म्हणाल की हे विद्यार्थी हुशार आहेत. आता एक सांगतो, आईन्स्टाईन, ज्याला आपण बुद्धिमत्तेचा आयकॉन मानतो, आईन्स्टाईन गेल्यानंतर त्यांच्या बुद्धीचं मॅपिंग केलं गेलं आणि असं दिसून आलं की आईन्स्टाईनचा फक्त 12.8% मेंदू वापरला गेला होता. आपला सर्वसामान्यांचा सुद्धा 11 ते 13% हा मेंदू वापरला जातो. मग बुद्धिमत्तेत जर 2 ते 3% फरक असेल तर मार्कांमध्ये इतका फरक का पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासामध्ये स्मार्ट अभ्यास पद्धतीचा वापर करत नाही. आता तुम्ही म्हणाल ही स्मार्ट अभ्यास पद्धती काय आहे, किंवा ज्याला आपण अभ्यासाचा अभ्यास म्हणतो हे काय आहे, तर आपण थोडक्यात पाहूयात. स्मार्ट अभ्यास म्हणजे फक्त आता स्मार्ट अभ्यास केल्यानंतर आपल्याला जास्त अभ्यास करावा लागणार नाही असं नाही. स्मार्ट अभ्यासाला हार्डवर्कची सुद्धा जोड हवीच, तर आपण निश्चितच सगळेजण 90% पोहोचू शकू. बरं, आता मला सांगा, 9वीपर्यंत तुम्हाला कोणी परीक्षेला सोडायला आलं होतं का? निश्चितच नाही. पण 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की सगळे पालक आपल्याला सोडवायला येतात. मी बरेचदा पाहतो की मुलांना मोटरसायकलवर, ॲटो रिक्षामध्ये पालक सोडवायला येतात आणि परीक्षेला जाताना ही मुलं ॲटोमध्ये असो, मोटरसायकलवर बसलेली असो, अगदी मागे बसून वाचत असतात. काही काही मुले तर परीक्षा हॉलपर्यंत वाचत असतात. सरांनाच म्हणावं लागतं की अरे आता परीक्षेची वेळ झाली, चल पुस्तक बाजूला ठेव आणि परीक्षा हॉलमध्ये. बरं, इतका अभ्यास आपण करतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम आहे. निश्चित तुम्हालाही बरेच वेळा हा प्रॉब्लेम येत असेल. साधारणतः आपण परीक्षा हॉलमध्ये गेलं की एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न आठवत नाही, एखाद्या विद्यार्थ्याला 2 प्रश्न आठवत नाहीत, एखाद्याला 3 प्रश्न आठवत नाही. बरं, ज्यानं अभ्यास केला नाही त्याला काहीच आठवत नाही. ज्यानं अभ्यास केला नाही त्याला काही आठवत नाही, हा प्रॉब्लेम नाही. हां, पण ज्यानं अभ्यास केला आहे आणि परीक्षेत आठवत नाही, हा निश्चितच प्रॉब्लेम आहे ना. मग आता याचा आपण थोडा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करूयात. आता अभ्यास करणारे 2 प्रकारचे प्राणी असतात. पहा, आपण टी व्ही पाहत असो, मोबाईल खेळत असो, तर आई म्हणते अभ्यास करणं, 12वीचं वर्ष आहे. मग आपण काय करतो, लगेच पुस्तक घेतो, 5-6 पानं वाचतो. 5-6 पानं वाचले की आईला वाटते लेकराने खूप अभ्यास केला बाबा, चल बाबा जेवायला. आता दुसरे प्राणी घोकमपट्टी करणारे, पहिले वाचणारे, दुसरे घोकमपट्टी करणारे. मग आपल्या 12वीला सायन्समध्ये गॉस थेरम आहे, पाठ करणारे लगेच पाठ करतात. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज सरफेस इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस इनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. झाली ना घोकमपट्टी. पण गोची तेव्हा होते जेव्हा यातला एखादा शब्दच आठवत नाही आणि मग पुढचं काहीच आठवत नाही. साधारणतः आपण हे 2 प्राणी सोडले तर अभ्यास करणारे वेगळे प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आता आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय करत असतो ते पहा. आपण वाचत असतो का? नाही. आपण घोकमपट्टी करत असतो का? नाही. मग काय करत असतो, तर आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आठवत असतो. त्याला शास्त्रीय भाषेत रिटेन्शन ऑफ मेमरी किंवा रिकॉल ऑफ मेमरी म्हणतात. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे पहा. अभ्यास करताना आपण वाचतोय, परीक्षा हॉलमध्ये आठवतोय. आपण घोकमपट्टी करतोय, परीक्षा हॉलमध्ये आठवतोय. मग आपण आठवण्याचा प्रयत्न कधी करतोय का, किंवा आठवण्याची सवय आपल्या मेंदूला लावतोय का? नाही. मग नेमकं परीक्षेमध्ये गेल्यानंतर मेंदू हा आपल्याला साथ कशी देईल? आता तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. मुलींनो, तुम्ही सगळ्याजणी झाडता ना? अरे नाही, अरे लाजायला काय झालं, मी पण झाडतो.
झाडताना आपण पहा उजव्या हाताने झाडतो, झाडू हातात घेतो जर उजव्या असाल तर, आणि डाव्या हातात सुपली घेतो. झाडणं झाल्यानंतर डाव्या हातात सुपली धरली की केर सुपलीत ढकलतो. बरं, मला एखाद दिवशी उजव्या हाताला मार लागला आहे, मी डाव्या हाताने झाडण्याचा प्रयत्न केला आहे, झाडता येईल का? नाही, कारण मी माझ्या डाव्या हाताला सवयच लावलेली नाही. मग जन्मजात मला उजव्या हाताला झाडण्याची सवय होती का? नाही, तर मी ती हळूहळू लावली. तसंच आपल्या मेंदूचं आहे. आपण मेंदूला आठवण्याची सवयच लावत नाही आणि त्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण नेमकं परीक्षेत गेलं की आठवतच नाही. मग आता हा जो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये थोडा बदल करायला हवा. मग काय करायचं? साधारणतः आपण 1 तास अभ्यास करत असू तर मन लावून 3 ते 4 पानं 20 ते 25 मिनटं वाचा. मग नंतर ते पुस्तक बाजूला ठेवायचं आणि शांत डोळे झाकून आपण जे काही वाचलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. काही जणांना 20% आठवेल, काही जणांना 30% आठवेल, काही जणांना 50% आठवेल. मग मला 50% आठवलं, मग मी काय करणार की परत पुस्तक काढणार आणि जे मला 50% आठवलं नव्हतं ते वाचण्याचा प्रयत्न करेल. याला साधारणतः 15 ते 20 मिनटं लागतील. मग परत पुस्तक बाजूला ठेवायचं आणि जो नंतर 50% न आठवलेला भाग मी वाचलाय तो परत आठवण्याचा प्रयत्न करायचा. या प्रक्रियेमध्ये आपलं काय होतं, साधारणतः आपण 1 तास अभ्यास करत असू तर 30 ते 35 मिनटं आपण वाचतो आणि 20 ते 25 मिनटं आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या मेंदूला आपण आठवण्याची सवय लावतो. असेच अभ्यास पद्धतीमध्ये तुम्ही बदल केला तर निश्चितच 3 ते 4 महिन्याच्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला न आठवण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपल्या मेंदूमध्ये साधारणतः 11 कोटी न्यूरॉन्स असतात. आपण काय करतो, या न्यूरॉन्सवर फक्त माहिती ठेवण्याचं काम करतो. मग या न्यूरॉन्समधून माहिती काढता सुद्धा आली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस आपण करतच नाही. मग अभ्यास पद्धतीमध्ये थोडा जर बदल केला तर निश्चितच तुम्हाला ती माहिती काढता सुद्धा येईल आणि वेळेवर ती माहिती आठवेल सुद्धा. बरेच विद्यार्थी येतात, पालक येतात आणि त्यांची तक्रार असते की सर आमच्या पोराची लिहिण्याची स्पीड फारच कमी आहे. मग या प्रॉब्लेमवर NITTTR भोपाळ नॅशनल टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने एक सर्वे केला की ही पोट्टे लिहित का नाही. मग या सर्वेत असं आढळून आलं की साधारणतः 3 तासाच्या पेपरमध्ये जेव्हा एखादा मुलगा लिहितो त्यावेळेस 5-6 वाक्य लिहिल्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करतो. थोडा आपण आठवतो, डोकं खाजवतो आणि पॉज घेतो. साधारणतः 7-8 सेकंदाचा हा पॉज असतो. मग परत लिहितो, परत पॉज घेतो. तर या 3 तासाच्या पेपरमध्ये हा जो आठवण्याचा वेळ असतो याची बेरीज केली, समेशन केली तर साधारणतः 30 ते 35 मिनिटे हा वेळ आठवण्याचा असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लिहिण्याची स्पीड कमी आहे. लिहिण्याची स्पीड कमी असते का? हो, निश्चितच नाही. आपली आठवण्याची स्पीड कमी असते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लिहिण्याची स्पीड कमी आहे. तुम्ही थोडा अभ्यास पद्धतीमध्ये बदल केला तर आठवण्याची स्पीड वाढल्यामुळे निश्चितच लिहिण्याची स्पीडसुद्धा वाढेल. आता अजून एक फायदा सांगतो. साधारणतः आपण पेपर लिहिताना 5 पैकी कोणतेही 3 सोडवा असतील तर वेळ मिळत नाही म्हणून आपण 3च सोडवतो. बरं, 3 पैकी 1 चुकला तर निश्चितच आपल्याला 2चे मार्क मिळणार. पण आपल्याला जर वेळ असेल तर आपण 4 सोडवू शकतो आणि 4 सोडवल्यानंतर एखादा जर चुकला तर आपले कोणतेही मार्क कटणार नाहीत. हा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की बरेच मुलं काय करतात की पेपरमध्ये प्रश्न एखादा विचारलेला असतो पण ऐनवेळी उत्तर आठवत नाही. मग काय करणार, जी माहिती आहे ती लिहून काढ. अशाने मार्क मिळतात का? हो, निश्चितच नाही. आपलं आन्सर टू दी पॉईंट पाहिजे आणि हे जर टू दी पॉईंट आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रॉपर वेळेला प्रॉपर उत्तर आठवलं पाहिजे. मग हे आठवण्यासाठी काय, आपली जी आपण जर अभ्यास पद्धतीत बदल केला थोडा तर आपल्याला निश्चित आन्सर निश्चित वेळेला आठवेल आणि तुमचं उत्तर जे आहे ते टू दी पॉईंट होईल. असे अनेक फायदे एक अभ्यास पद्धती बदलल्यामुळे होतात. यालाच आपण अभ्यासाचा अभ्यास किंवा स्मार्ट अभ्यास पद्धती म्हणतो. आता दुसरं असं की आपण आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये मेमरी टेक्निकचा वापर कधीच करत नाही. आता एक बायोलॉजीचं सोपं उदाहरण सांगतो. बायोलॉजीमध्ये तुम्हाला क्रेब सायकल आहे. कोणी सांगू शकेल का हे सायकल? अरे कोणीच नाही. 4 मार्काला दरवर्षी हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. बरं, एका कॉलेजमध्ये असाच प्रश्न विचारला. एक पोरगं झोपलं होतं, त्याला हलवून विचारलं सांग क्रेब सायकल.
ते बिचारं उठून म्हणालं, आई शपथ सर, ही सायकल मी कधीच पाहिली नाही. जोक्सापाट, आत्ता झोपेत उठवून जरी तुम्हाला विचारलं तरी क्रेप सायकल सांगता आलं पाहिजे. हा हमखास येणारा प्रश्न आहे. सगळ्यांना अगदी 2 मिनिटात पाठ होईल अशी स्मार्ट ट्रिक सांगू. आपण आपल्या अभ्यासात मेमरी टेक्निकचा वापर करून हे अगदी सोपं करू शकतो. एक वाक्य लक्षात ठेवा, अवर सिटी इज केप्ट सेफ अँड सिक्युअर फ्रॉम मस्किटो. आता या वाक्यातील पहिली अक्षरं घ्या. ओ फॉर ऑक्झलेट, सी फॉर सिट्रेट, आय फॉर आयसोसिट्रेट, के फॉर किटो ग्लुटेमेट, एस फॉर सक्सिनिल, एफ फॉर फ्युमरेट आणि एम फॉर मॅलेट. आहे ना सोपं? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला जय भारत म्हणालो. आहे ना वेगळेपण? ग्रामीणमध्ये असंच वेगळेपण आहे. काही वेगळेपण म्हणजे वाईट नाही, वेगळं म्हणजे चांगल्याहून चांगलं, दी बेस्ट. मी येथे फक्त 3 बाबी सांगू इच्छितो. मूलभूत संकल्पना स्पष्ट करत दर्जेदार शिक्षण देणे, प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 2 नोकऱ्या देण्यास सज्ज आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणे. दर्जेदार शिक्षण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वर्गातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी 100 पैकी 98 गुण मिळवले तर ती संस्था दर्जेदार शिक्षण देते असं समजलं जातं काय? जर एखादा प्रयोग नेमकं कोणत्या तत्वावर कार्य करतो, त्या तत्वावर आधारित कोणती यंत्र चालतात, या तत्वावर आधारित पुढे काय सुधारणा करता येईल, या तत्वाचा व्यावहारिक उपयोग काय, विसराल का जन्मभर? नाही ना. असंच ग्रामीणमध्ये शिकवलं जातं. जय भारत विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा करिअरकडे वळतो तेव्हा ज्ञान, सन्मान, मान, प्रतिष्ठा या सगळ्यांसोबत महत्त्वाचं असतं तो म्हणजे पैसा. कारण ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. आणि रुपये मिळवण्यासाठी 2च मार्ग असतात. एक म्हणजे नोकरी आणि दुसरा म्हणजे उद्योगधंदा, बिझनेस, व्यवसाय. आणि आम्ही सल्ला देतो की बिझनेस करण्याच्या आधी 2-3 वर्ष अनुभव घ्या नोकरीचा. कारण विना अनुभव जर तुम्ही बिझनेस केलात तर त्यामध्ये स्वतःचा आणि आपल्या आईवडिलांचा, नातेवाईकांची इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही केलेली आहे ती फेल होऊ शकते. कारण आपल्याला अनुभव नसतो आणि अनुभव मिळतो तो नोकरीतूनच. मी थेट नोकरीच करा असं बोलतोय, कारण उद्योगपती होणं हे पती होण्या एवढं सोपं नक्कीच नाही आहे मित्रांनो. यात मोठी स्पर्धा आहे. प्रचंड पैसा तर मिळतोच, पण तो सगळ्यांना नाही, काही ठराविक लोकांनाच मिळतो. म्हणून 2 ते 3 वर्षाच्या अनुभवानंतरच तुम्ही बिझनेसमध्ये यावं. त्यापेक्षा सोपा मार्ग आहे तो म्हणजे नोकरी करणे. शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरला पैसा नक्कीच जास्त मिळतो. शासकीय नोकरी म्हणजे सुरुवातीला चांगला पगार, पण वेतनवाढ मात्र नाममात्र. काम केलं काय, निव्वळ झोपा काढल्या काय, पगार आपला सुरळीत चालूच असतो. कंपन्यांमध्ये मात्र सुरुवातीला पगार कमी असतो, पण जर काम चांगलं केलं तर मात्र भरघोस पगार वाढ होत असते. शासकीय नोकरीसाठी तुम्हाला MPSC, UPSC, रेल्वे, बँकिंग असे अनेक प्रकारचे नानाविध कष्ट घ्यावे लागतील. पण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मात्र ॲप्टिट्यूड टेस्ट, GK, करंट अफेअर्स यावर मात्र वारंवार भर द्यावा लागतो. आणि दुसरं म्हणजे कंपन्यांचं जर आपण 10 लाख रुपयापर्यंतचा फायदा करून देत असोल तर कंपनी आपल्याला 5 ते 6 लाख रुपये नक्कीच देत असते. जर मी कंपनीच्या कोणत्याच कामाचा नसेल तर कंपनी मला दुसऱ्या दिवशी हाकलून देईल. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतोय की स्किल आत्मसात करा. पण आजकाल झालंय काय, अनेक शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना नको ते प्रलोभने आणि आमिष दाखवत असतात. तुम्ही संस्थेत फक्त ॲडमिशन घ्या, नंतर क्लासेस करण्याची गरज नाही, प्रॅक्टिकल करण्याची गरज नाही, परीक्षेमध्ये जरी आलात तरी तुम्हाला शक्य झाल्यास आम्ही कॉप्या पुरवू आणि तुम्हाला डिग्री मिळवून देऊ, अशा अनेक संस्था आहेत. आणि शासकीय सवलती तुम्ही पण घ्या आणि आम्हाला पण घेऊ द्या. नंतर तुम्ही जगा किंवा मरा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण तुम्ही जर नियमित कॉलेजला आलात तर आम्हाला शिक्षक नेमावे लागतील, इन्स्ट्रक्टर्स नेमावे लागतील, प्रॅक्टिकलचं साहित्य खरेदी करावं लागेल, प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवावं लागेल. आणि एवढा सगळं खर्च कशासाठी? तर त्या डिग्रीसाठीच ना. तर ती डिग्री तर तुम्हाला आम्ही अशीही द्यायला तयार आहोत. पण फक्त प्रवेश घेऊन शासकीय सवलती मिळवून तुम्हाला किंवा संस्थेला काय फायदा मिळाला ते तुमचं तुम्ही ठरवा. कारण हाती येते ती फक्त नाममात्र डिग्री, कौशल्य किंवा स्किल तीळ मात्रही नसतं. मग कंपनी तुम्हाला नोकरी देईल का?
नक्कीच नाही, आणि दिली तरी ती टिकून राहील का? नक्कीच टिकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या बाबींची तुम्ही खात्री करणार आहात? त्या संस्थेमध्ये विषयनिहाय शिक्षक आहेत का? सगळे विषयानुसार प्रॅक्टिकल होतात का? प्रॅक्टिकलसाठीचं लागणारं साहित्य तिथे उपलब्ध आहे का? हे सगळं जरी असलं तरी ॲप्टिट्यूड टेस्टसारखं उपक्रम तिथे राबवले जातात का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग त्या कॉलेजमध्ये अस्तित्वात आहे का? आणि अस्तित्वात असेल तर ते विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात का? याची शहानिशा कुठून करणार? तर याची शहानिशा त्या तिथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि मगच प्रत्यक्ष निर्णय घ्या. कोणताही विद्यार्थी कंपन्या फिरून स्वतः नोकरी मिळवू शकत नाही, आणि म्हणूनच चांगल्या मार्काची डिग्री आहे, स्किलही आहे, परंतु कॅम्पस प्लेसमेंटच ॲक्टिव्ह नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आपल्याला नोकरी मिळणार नाही. आणि म्हणूनच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज करून तुमची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड झाली तर तुम्हाला नोकरी, अन्यथा आईवडिलांनी कमावलेल्या पैशावरच स्वतः मात्र भाकरीचे तुकडे मोडत बसण्याची वेळ तुमच्यावर येते. आणि म्हणूनच संस्था निवडीचा उत्कृष्ट निकष म्हणजेच कॅम्पस प्लेसमेंट हाच आहे. म्हणजेच काय तर सर्वात जास्त कॅम्पस प्लेसमेंट असणाऱ्या संस्थेची तुम्ही निवड करा, आणि फुकट ॲडमिशन देणारी, नियमित क्लासेस न घेणारी संस्था तुम्ही लाथाडा, कारण त्यामुळे तुमचं करिअर नक्कीच बिघडू शकतं. 12वी नंतर जवळपास 90% प्रवेश हे एंट्रन्स परीक्षा देऊनच घ्यावे लागतात. त्यामुळे त्याची तयारी करणे इतकंच महत्त्वाचं म्हणजे त्याचे फॉर्म भरण्याच्या तारखांकडं लक्ष ठेवा. तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर दिला तर आम्ही हे काम जबाबदारीने करू. आता पहिली व महत्त्वाची परीक्षा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील नीट. ही परीक्षा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतली जाते. ही 720 गुणांची परीक्षा असून यात बायोलॉजीवर 360 तर फिजिक्स 180 व केमिस्ट्री 180 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. या मार्कांवर तुम्हाला MBBS, BDS, नर्सिंग, आयुष, वेटरनरी या कोर्सेसला ॲडमिशन घेता येते. यात साधारणतः MBBSला ॲडमिशन हवं असेल तर किमान 630 मार्कांची तयारी ठेवायलाच हवी, कारण शासकीय जागा फक्त 4500 आहेत व स्पर्धा अगदी राष्ट्रीय स्तरावरील. दुसरी महत्त्वाची परीक्षा म्हणजे JEE. ही सुद्धा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फतच घेतली जाते. यात 2 स्टेप असतात. पहिली पायरी म्हणजे JEE मेन्स आणि दुसरी JEE ॲडव्हान्स. JEE मेन्स परीक्षेत 300 गुणांचा पेपर असतो. या गुणांवर आधारित तुम्हाला NIT म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातसुद्धा JEE मेन्स स्कोरच्या आधारे प्रवेश मिळत असतो. चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालात तर तुम्ही JEE ॲडव्हान्स परीक्षेत पात्र ठरता व ही 360 मार्काची परीक्षा दिल्यानंतर IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IISc म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. परंतु याची काठिण्य पातळी खूप जास्त असते व तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करावी लागते. तसेच प्रवेशासाठी तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेत किमान 75% गुण असणे अनिवार्य आहे. NEST ही 200 गुणांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत प्रवेश घेण्यासाठीची परीक्षा आहे. महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मार्फत विविध परीक्षेसाठी एंट्रन्स परीक्षा घेतल्या जातात. यात MAHB HMCT ही 4 वर्षाच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी, MAHB प्लॅनिंग व MAHB डिझाईन CET ही प्लॅनिंग व डिझाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे MHT CET. ही 2 ग्रुपमध्ये घेतली जाते. ती म्हणजे मॅथमॅटिक्स ग्रुप व बायोलॉजी ग्रुप. मॅथमॅटिक्स ग्रुपसाठी फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स या विषयांची मिळून 150 मार्काची परीक्षा घेतली जाते. यात तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग, सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग अशा 4 वर्षाच्या डिग्री अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. बायोलॉजी ग्रुप घेऊन MHT CET दिली तर तुम्हाला ॲग्रिकल्चर किंवा फार्मसीला प्रवेश घेता येतो. नाटा नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
ही 200 मार्काची परीक्षा असून तुम्हाला या परीक्षेनंतर BTech इन आर्किटेक्चरल अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. IFE-NAT म्हणजेच नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन फायर फायटिंग ही परीक्षा किंवा MST-CET परीक्षा देऊन तुम्हाला BTech सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. इंजिनिअरिंगच्या समकक्षच व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे BHOK कोर्सेस. यात मेडिकल संबंधित BHOK बॅचलर इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, BHOK बॅचलर इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, BHOK ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हे झटपट नोकरी देणारे अभ्यासक्रम आहेत. संगणक क्षेत्राची आपल्याला आवड असेल तर BHOK सायबर सिक्युरिटी, BHOK IoT व BHOK बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन हे अभ्यासक्रम आहेत. BHOK बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, BHOK स्टेनोग्राफी अँड ऑफिस ऑटोमेशन हे अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राची आवड असेल तर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. व 12वी विज्ञान शाखेनंतर कोणतीही एंट्रन्स एक्झाम न देता पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षात सुद्धा प्रवेश घेता येतो व नंतर थेट द्वितीय वर्षात BTechला सुद्धा प्रवेश मिळतो. 12वीत ज्यांना बायोलॉजी विषय होता अशा विद्यार्थ्यांना DMLT म्हणजेच डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. 12वी विज्ञान आणि MST-CET परीक्षा झाल्यानंतर आपली नोंदणी कुठे आणि कशी करावी? फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने, CET सेलच्या वतीने आणि डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने सुविधा व माहिती केंद्राची स्थापना केलेली असते. आपल्या नांदेड जिल्ह्याचा केंद्र क्रमांक आहे 2508 आणि हे अस्तित्वात आहे ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे. विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज भरणे, विकल्प फॉर्म भरणे, ऑप्शन फॉर्म भरणे, संस्था निवडणे, शाखा निवडणे, सगळे कागदपत्र वेळेत आणि व्यवस्थित अपलोड करणे ही सगळी प्रक्रिया त्या माहिती व सुविधा केंद्राच्या मार्फत केली जाते. आणि या सर्व प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचा महत्त्वाचा असतो तो मोबाईल नंबर. कारण रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येत असतो आणि त्या OTPचा वापर करूनच पुढील फॉर्म भरला जाऊ शकतो. आणि त्या रजिस्टर मोबाईलवर पासवर्ड येत असतो आणि तो पासवर्ड तुम्ही गोपनीय ठेवायला पाहिजे. तो कुणालाही देऊ नये, अगदी आम्हालासुद्धा तो पासवर्ड देऊ नये. जर ग्रामीणमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करायचं ठरलं असेल तरच मात्र तो पासवर्ड तिथे द्या. कारण एक पासवर्ड दिल्यामुळे तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, चुकीची ब्रँच मिळू शकते, चुकीचं कॉलेज मिळू शकतं आणि आपलं भवितव्य धोक्यात येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता होतंय काय, मी जर विचारलं तर इंजिनिअरिंग कोणाला करायचं आहे तर बहुतांश मुलं म्हणतात हो मला पण इंजिनिअरिंगच करायचं आहे, पण MST-CETचा फॉर्म भरतच नाही. म्हणून ज्यांना वाटतं की आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी मात्र आपला संपर्क क्रमांक आमच्या प्रतिनिधींना द्या. म्हणजे काय होईल की जेव्हा MST-CETचे फॉर्म तयार होतील त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आठवण करून दिल्या जाईल. कारण MST-CETचा फॉर्म भरला तरच ॲडमिशन किंवा तरच आपल्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो. आणि मोबाईल नंबर दिल्यामुळे आम्ही तुमचा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरू का? नक्कीच नाही. कारण इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा म्हटल्यानंतर MST-CETचं रजिस्ट्रेशन करायचं म्हटल्यानंतर ओपन कॅटेगरीला 800 रुपये तर रिझर्व्ह कॅटेगरीला 600 रुपये खर्च येतात. आणि ते कोण करणार आणि का करणार? ज्यांना तुमच्या भविष्याशी खेळायचं आहे ते लोक असं कदाचित करतील, पण आम्ही असं बिलकुल करणार नाही. तुमच्या संमतीशिवाय तुम्ही OTP दिल्याच्या नंतरच तुमच्या प्राधान्य क्रमांकानुसारच तुम्हाला ॲडमिशनसाठी सहकार्य केले जाईल. मागील 41 वर्षापासून संस्था कार्यरत आहे. या 41 वर्षामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा इतर नागरिकाला संस्थेने फसवलेलं नाही आणि तुम्हालाही नक्कीच फसवणार नाही यावर मात्र विश्वास ठेवा. यासोबतच माहिती व सुविधा केंद्रावर तुम्हाला कोणकोणत्या शासकीय सवलती आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, ते कसे काढायचे, कुठे काढायचे आणि शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा याचीसुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शनाकडनं माहिती मिळत असते. आपला फॉर्म भरत असताना 2508 या सुविधा केंद्रावर आपला प्रवेशाचा फॉर्म निश्चित करा आणि उज्ज्वल भवितव्य आणि आपले ध्येय नक्की गाठा. ऑल द बेस्ट. थँक्यू. जय भारत विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये नेमके असे कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत जे तुम्हाला 100% नोकरी किंवा उद्योगाची हमी देतात.
तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग. तुम्हाला सर्वांनाच बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयी माहिती आहे, पण तुमच्यासाठी आज नवीन विषय आहे तो म्हणजे बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग. तर बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये फक्त 2च महाविद्यालयामध्ये चालतो. त्यापैकी एक महाविद्यालय आहे ते म्हणजे ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भारताबरोबरच भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जसे की ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज ज्या आहेत ज्याच्यामध्ये अरब देश अग्रेसर आहे, त्याचबरोबर रशिया, अशा ठिकाणी तुम्हाला नोकरी आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये जेवढेही शासकीय कार्यालये असतील किंवा शासकीय अग्निशामक दल असेल या ठिकाणी तुम्हाला सेफ्टी ऑफिसर, फायर ऑफिसर आणि त्याचबरोबर सेफ्टी अँड फायर ऑफिसर अशा विविध पदांवर तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करून या नोकरीच्या संधीसाठी प्रयत्न करण्याची. आज तुम्हाला सांगताना विशेष आनंद होतोय की ग्रामीणच्या बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 7व्या सत्रात शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना L&T या कंपनीकडून इनप्लांट ट्रेनिंगसाठी जवळपास 6 लाखाचे पॅकेज मिळाले आहे. असं नेमकं काय आहे या अभ्यासक्रमात की ज्याला एवढं पॅकेज मिळते? जवळजवळ वर्षाला भारतामध्ये 1000 ऑफिसर्सची गरज पडते आणि भारताबाहेर जवळजवळ 15,000 ऑफिसर्सची गरज पडते. पण महाराष्ट्रात जागा किती आहेत? फक्त 90. तर त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती ह्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत दिसून येते. पुढील 15 ते 20 वर्ष तरी निश्चितपणे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अमाप संधी आहेत. त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची स्पर्धा या शाखेमध्ये तरी नाही. सद्यस्थिती जर बघितली, जवळपास 1 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून तर 15 लाख विद्यार्थी भारतातून कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम करून बाहेर पडत आहेत. तर मला सांगा की जिथे स्पर्धा कमी आहे तिकडे तुम्ही जाणार का जिथे स्पर्धा खूप जास्त आहे? तर आता आपण बघूयात कोणते कोणते इंटिग्रेटेड कोर्सेस हे ग्रामीणच्या परिसरामध्ये राबविले जातात. ते म्हणजे एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंग, एमटेक फूड इंजिनिअरिंग, एमटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, एमटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि एमटेक मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग. ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 4 वर्ष कालावधीचे BSc फूड टेक्नॉलॉजी किंवा BSc बायोकेमिस्ट्री हे पदवी अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा सुद्धा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. ही संस्था प्रामुख्याने ज्या अभ्यासक्रमानंतर ताबडतोब नोकरी देता येते असेच अभ्यासक्रम चालविण्यावर भर देते. कॅम्पस प्लेसमेंट. कॅम्पस प्लेसमेंटचं नाव ऐकलं आहे का कधी तुम्ही? तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झाल्यानंतर आपण कंपन्या शोधायला जात असतो आणि तिथं आपली गोची होते. कारण पुण्यासारख्या चाकण MIDCमध्ये जर गेलात तर एका कंपनीपासून दुसऱ्या कंपनीमध्ये जायला 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण जर पायपीट करत गेलो तर बहुधा कंपन्यांच्या गेटवरच आपल्याला अडवलं जातं. आपल्याला साधी एंट्रीसुद्धा मिळत नाही. मग नोकरी काय मिळणार? आणि त्यासाठी असतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट, जे प्रत्येक कॉलेजमध्ये कार्यरत असणं अपेक्षित आहे. ग्रामीणचे आणि इंडस्ट्रीजचे सौदाहर्याचे संबंध आहेत. त्यामुळे मागील 40 वर्षांपासून 45पेक्षा अधिक कंपन्यांसोबत ग्रामीणचे टायअप झालेले आहे. म्हणजे 45 कंपन्या अगदी ग्रामीणमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतात. 5व्या सेमिस्टरमध्ये इंटरव्ह्यू होतात आणि परीक्षेला जाण्यापूर्वीच त्याच्या हातामध्ये ऑफर लेटर असतं आणि विद्यार्थी ठरवतो की मला एका कंपनीमध्ये जायचं आहे का दुसऱ्या कंपनीमध्ये. कारण एका विद्यार्थ्यास किमान 2 ते 3 कंपन्यांचे ऑफर लेटर देण्याची जबाबदारी ही ग्रामीणने उचललेली आहे. ग्रामीणमध्ये प्रवेश म्हणजेच नक्कीच जॉब ऑफर लेटर. कारण ग्रामीणने आपल्या वेगळेपणातून अनेक वेळा सिद्ध केलं आहे की ग्रामीणमध्ये ॲडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळतच असते. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीणमध्ये शिक्षण घेत असताना BHMCT असू द्यात का BTech असू द्यात, MTech असू द्यात, कोणती पदवी घेत असाल तर त्या केसमध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने अनेक शैक्षणिक सवलती व आर्थिक सुविधा आहेत, ज्यामुळे
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रामीणमध्ये शिक्षण घेणं अगदी सोपं आणि सहज होऊ शकतं. पहा त्या सुविधा कशा पद्धतीने आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC विद्यार्थ्यांना आणि अनुसूचित जमाती म्हणजेच STच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क 0 रुपये लागते आणि विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क जे आहे ते फक्त 200 रुपये लागतात. शिवाय त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये SCच्या विद्यार्थ्यांना, तर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत STच्या विद्यार्थ्यांना साधारणतः 51,000 रुपये परत मिळत असतात. विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच VJNT SBC या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क तर माफ असतेच, पण वर्षभराची फीस केवळ 5,583 रुपयेच लागतात आणि जीवन ज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत साधारणतः 51,000 रुपये परत मिळत असतात. OBC म्हणजेच इतर मागास प्रवर्गांसाठी 50% शैक्षणिक शुल्क माफ असते, तर विद्यार्थ्यांना लागतात फक्त 37,068 रुपये आणि जीवनज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये शासनाकडनं परत मिळत असतात. आर्थिकदृष्ट्या विशेष मागास विद्यार्थ्यांना म्हणजेच EBC किंवा SCBC या विद्यार्थ्यांना 50% शैक्षणिक शुल्क फीस माफ असते, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता अंतर्गत 30,000 रुपये शासनाकडनं मिळतात. अल्पसंख्याक योजना या योजनेअंतर्गत मायनॉरिटी प्रवर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना 17,500 रुपयेच फक्त फीस लागत असते, तर साधारणतः 50,000 रुपये शासनाकडनं दरवर्षी परत येत असतात. राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिष्यवृत्ती योजना ही ओपन SCBC आणि EBC या विद्यार्थ्यांना लागू शकते. भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनेअंतर्गत OBC प्रवर्गाच्या मुलींना शिक्षण शुल्क 0 रुपये लागतात, तर शैक्षणिक शुल्क जे आहे ते 6,635 रुपयेच लागतात. शिवाय जीवनज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये दरवर्षी शासन देत असतं. हे सगळं शासन तुम्हाला का देते बरं? विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाकडे धाव घ्यावी, त्यासाठी लागणारी आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून शासन करते हे सगळं तुमच्यासाठी. कारण तंत्रशिक्षण संचालनालयाचे ब्रीदवाक्यच आहे राष्ट्रोद्धाराय तंत्रशिक्षणम. म्हणजे राष्ट्राचा जर उद्धार करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घ्यायला पाहिजे. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जय भारत.